एकसारखा माल, 20+ माल, अतिशय सुंदर साखर, युनिफॉर्मिटी आणि बंच साईज, बंचची उंची, कलर व्हेरिएशन. आपण म्हणतो की पेपर लावायलाच पाहिजे नाही तर कलर व्हेरिएशन येतो, पण कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर कुठेही कलर व्हेरिएशनमुळं एक सुद्धा घड बाद होणार नाही असं दिसतंय. अतिशय चांगलं उदाहरण विजू काकांनी आपल्या शेतकरी बांधवांपुढे ठेवलंय. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ज्यांच्या थॉम्सन सुधाकर या व्हरायटी असेल त्यांनी लोकल करून पायावर धोंडा पाडून न घेता एक्सपोर्ट करावं, रेसिड्यू मॅनेजमेंट करावं आणि जास्तीत जास्त माल हा एक्सपोर्ट झाला तर आपल्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल. काय म्हणाल विजू काका, शेवटचं काहीतरी सांगा आमच्या शेतकऱ्यांना. पेपर न लावल्यामुळे पेपरचा खर्च कमी झाला. क्रॅकिंगची जी समस्या होती किंवा भीती होती ती समस्या अजिबात जाणवली नाही. मिलीबगचा कुठेही त्रास झाला नाही. 3 मोठे फायदे झाले. भुरीचा पण त्रास झाला नाही. राईट. दुसरा का पेपर न लावल्यामुळे माल हा इतका कडक बनतो का त्याच्यात निसाई किंवा वॉटर बेरीज असेल किंवा अदर कोणतीच निसाई नाही. तो यायचा आहे थिनिंग नंतर पहिल्यांदा याच्यात लेबर घुसतील उद्या आणि हार्वेस्ट होईल. खर्च पण कमी झाला आणि चांगला माल हा एक्सपोर्टरला मिळाला असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही. आणि एक समाधान वाटतंय. आणि जी भीती असते पेपर काढल्यानंतर काय होईल का ती भीती नाही, कारण की रोज पेपर न लावल्यामुळे रोज डोळ्यासमोर असतो माल, ती एक भीती पण राहत नाही माणसाची. बरोबर. पेपर काढल्यावर काय होईल काय नाही. बरोबर. आणि ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्लॉटला पेपर लावलेलं नाही आहे आणि पेपर न लावता एक्सपोर्ट होऊ शकतो का, किंवा अनेक शेतकरी पेपर लावावा लागता, पेपर काढावा लागता, खर्च, लेबर, यामुळे बरेच शेतकरी एक्सपोर्ट करत नाही. परंतु आपण विजू काकांच्या ह्या प्लॉटच्या उदाहरणावरून आपण पेपर न लावता देखील अतिशय चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करू शकतो. आणि आज आहे 17 मार्च, अतिशय चांगलं ऊन आहे तरी माल पिवळा होत नाही आणि पिवळं झाल्यामुळे कलर व्हेरिएशनमुळे एक्सपोर्टला अडचण येत नाही. आजच आपल्या प्लॉटचं हे रेसिड्यू टेस्टिंग होऊन आलं आहे आणि तुम्ही आज रेट पण केले, तर अतिशय सुंदर असा रेट मिळालेला आहे आज, म्हणजे हायेस्ट रेट ऑफ द सीझन असं म्हटलं तरी चालेल थॉम्सनचा. आणि विदाऊट पेपरच्या मालाला 3 अंकी रेट मिळू शकतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अजून काय सांगाल विजू काका, शेतकऱ्यांना काय सांगाल की एक्सपोर्ट करायला पाहिजे? व्हाईट व्हरायटीमध्ये अनेक शेतकरी लोकलला माल ठेवतात आणि नुकसान करून घेतात असं मला वाटतं. प्रत्येक प्लॉट हा एक्सपोर्टच्या हिशोबाने काम केलं पाहिजे. शेवट तो निसर्गाचं आहे. शेवटला जर नैसर्गिक आपत्ती आली तर ठीक आहे, आपण तिथं हे करू शकतो, तो लोकलला देऊ शकतो. पण जेव्हा आपण याचा माल बनवतो एक्सपोर्टचा, तर चांगली क्वालिटीचा माल बनवल्यानंतर एक्सपोर्टर हा 100% हार्वेस्ट करतो. पण माल बनवताना एक्सपोर्टचाच बनवला पाहिजे. त्याचा रेट इम्पॅक्ट हा लोकल मंडीवर सुद्धा होतो, तिथं सुद्धा 2 रुपये तुम्हाला वाढून भेटतात. बरोबर. जास्तीत जास्त माल जर एक्सपोर्टला गेला तर एक्सपोर्ट जर तुमचं 70-80 रुपये मिळाले तर लोकलला तुम्हाला 35-40 रुपये रेट सहज मिळतात. पण लोकल एक्सपोर्टला जर 50-60 रुपये रेट असेल तर तुम्हाला लोकल 25च्या आत 30च्या आत विकावा लागतो आणि ती शेती तोट्यात जाते असं मला वाटतं. 100%. धन्यवाद विजय भाऊ, नमस्कार. तुम्ही काय सांगाल भाऊ, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रदीप कळमकर. आतापर्यंत जेवढे पण प्लॉट बघितले त्याच्यामध्ये हा एकदम बेस्ट प्लॉट आहे. आणि पेपर न लावता कॅनोपी मॅनेजमेंट एवढं सुंदर आहे. पेपरचा खर्च वाचला, वरतून एक्सपोर्ट क्वालिटी झाला. बरोबर. तर ही चांगली एक म्हणजे लोक एक्सपोर्ट म्हणले का पेपर हे डोक्यात घातलेलं आहे. पण आज आपण ह्या पायलट प्रोजेक्ट तुम्ही म्हणू शकता याला. बरोबर. की उदाहरण विजू काकाने यावर्षी एक पण प्लॉटला पेपर न जातं, ब्लॅक व्हरायटी असो किंवा व्हाईट असो, आणि त्यांनी व्हाईट व्हरायटी ऑलमोस्ट दोन्ही पण एक्सपोर्टच केलं, थॉम्सन पण आणि आता सुधाकर पण. बरोबर. धन्यवाद कळमकर साहेब. अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि पेपर न लावता देखील सहज एक्सपोर्ट होतो आणि त्यासाठी आपण हा व्हिडिओ काढलेला आहे. तर बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण आलोय विजू काका पुंडलिकराव कळमकर, राहणार मोहाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक यांच्या अशा प्लॉटमध्ये की ज्यांनी पेपर न लावता आपला सुधाकर अतिशय सुंदर पद्धतीने तयार केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हा माल आज एक्सपोर्टसाठी दिलेला आहे. कमीत कमी 3 आकडी अंक त्यांना मिळाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हायेस्ट रेट ऑफ द सीझन असं म्हटलं तर म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च नंतर हायेस्ट रेट ऑफ द सीझन असं ह्या प्लॉटला मिळालेलं आहे. तर आपण विजू काकांकडनंच समजून घेऊ की त्यांनी कशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये पेपर न लावता एक्सपोर्ट केलाय.
विजू काका, तुम्ही काय सांगा हा प्लॉटच्या बाबतीत? कशा पद्धतीनं तुम्ही काम केलंय? सुरुवातीला आम्ही कॅनोपी नियोजन मॅनेजमेंटचं काम केलं होतं की आम्ही एवढं गृहीत धरलं होतं की आम्हाला पेपर लावायचे नाही, काम तर एक्सपोर्टचं करायचंय. मग त्या हिशोबाने आम्ही कॅनोपी वाढवून घेतली होती आणि प्रत्येक बंच सिलेक्शन करताना प्रत्येक बंच हा आतमध्ये सावलीत राहील याचं सगळ्यात गांभीर्याने आम्ही घेतलं होतं. आणि त्यानंतर जसं जसा साईज सरकत गेली आणि सगळं डोळ्याला दिसत गेलं त्यानंतर आम्ही एक निर्णय घेऊन टाकला की कलर व्हेरिएशन कुठंच दिसत नाही. होरायझन चालू झालंय तरी कुठंच उन्हातला घड सुद्धा पिवळा दिसत नाही, काही नाही. त्यानंतर आम्ही थांबून घेतलं, पेपर लावायचेच नाही. पेपर न लावता जो एक्सपोर्ट होईल तो होईल. पण आज खूप सुंदर माल तयार झालेला आहे आणि एक 98-99% हार्वेस्ट होईल एवढा सुंदर माल तयार झालेला आहे. आणि कलर व्हेरिएशनमुळे 5% सुद्धा घड मागे राहणार नाही. 95%च्या वरती 98% पर्यंत आपला माल सहज एक्सपोर्ट होणार आहे. तर पेपर न लावता देखील तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करू शकतो. 100% करू आणि शकतो. पाणी नियोजन कसं केलं तुम्ही? पाणी नियोजन मी फायलोचं युनिट बसवलेलं आहे. त्या युनिट मला एक 6 ते 8व्या दिवशी 6व्या ते 8व्या दिवशी पाणी मागतं. त्या हिशोबाने मी 8 तास पाणी देतो. ते 6व्या 7व्या दिवशी परत पाणी मागतं, 8 तास पाणी येतो. ह्या प्लॉटला मी 3 फ्लड केलेले. पण बऱ्याच वेळेस फ्लड केल्यामुळे काही गैरसमज बऱ्याच शेतकरी बांधवांमध्ये आहे. तर फ्लडचे की क्रॅकिंग होतं, फ्लडमुळे क्रॅकिंग होतं असं तुम्हाला वाटतं का? नाही, फ्लडमुळे क्रॅकिंग होत नाही. आणि काय फायदे झाले फ्लडमुळे? फ्लडमुळे पानं चार्ज झाले, पानांची ग्रीनरी वाढली, मालाची किपिंग क्वालिटी वाढली, मालाची साईज वाढली, मालाच्या शुगर आणि शुगरमध्ये सुद्धा खूप मोठा फरक पडला. आज बॉटमला हिची 18 शुगर आहे. क्या बात. साईज सगळीकडे 20+ आहे, साखर 17-18+ आहे. अतिशय सुंदर चांगल्या किपिंग क्वालिटीचा माल विजू भाऊंनी तयार केलेला आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी थॉम्सन असेल किंवा सुधाकर असेल व्हाईट व्हरायटीसाठी तरी एक्सपोर्ट करायला पाहिजे, रेसिड्यूचं नियोजन करायला पाहिजे. पेपर लावायचा नाही लावायचा, न लावता देखील 100% 95% तुमचा माल एक्सपोर्ट होऊ शकतो. तरी प्रत्येकानं एक्सपोर्ट केला तरच तुमची द्राक्ष शेती ही फायद्यात राहील असं मला वाटतं. विजू काका काय वाटतं? 100%. इथून पुढच्या काळामध्ये पेपर न लावता कसा एक्सपोर्ट करता येईल याच्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. पेपरची कॉस्ट, पेपर लावण्याची कॉस्ट, पेपर काढण्याची कॉस्ट, पेपर काढल्यानंतर निसायची कॉस्ट, सगळा हिशोब केला तर माझ्या माहितीप्रमाणे 10 रुपये मार्केटपेक्षा कमी जरी भेटले तरी खूप चांगले पैसे शेतकऱ्याला. आणि पेपर न लावता तुम्ही जर एक्सपोर्ट केलं किंवा पेपर न लावता तुम्ही चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा माल कमावला तर तुमच्याकडे क्रॅकिंगची भीती नाही, क्रॅकिंगची अजून भुरी नाही, मिलीबग नाही. या 3 सगळ्यात ज्या मेजर 3 समस्या आहे या कुठेही जाणवल्या नाही ओपन प्लॉटमध्ये. बरोबर. आणि सेम डेचे प्लॉट होते त्यांनी पेपर लावलेले, त्यांच्याकडे या समस्या जाणवल्या. माझ्याकडे ती कोणतीही समस्या जाणवली नाही. तर मित्रांनो, अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही एक्सपोर्ट करून प्रति एकरी चांगलं नफा घेऊ शकतात, चांगली द्राक्ष शेती करू शकतात. आजकाल सगळीकडे आपल्या बघितलं तर द्राक्षाबद्दल अतिशय वाईट विचार शेतकऱ्यांच्या मनात येत आहे की द्राक्ष मी का लावले, किती कर्जाचा डोंगर झालाय. परंतु तुम्ही जर नियोजनपूर्वक कमी खर्चात जर द्राक्ष शेतीचं नियोजन केलं तर द्राक्ष शेती ही नक्कीच तुम्हाला समाधान, आनंद, उत्साह आणि कौटुंबिक स्वास्थ्य देईल असं मला वाटतंय. बरोबर? 100%. धन्यवाद.